नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत कंट्रोल स्ट्रक्चर इन C++ प्रोग्रामिंग लँग्वेज। तर मित्रांनो, प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण इनपुट आउटपुट कशा पद्धतीने घेतो C++ प्रोग्रामिंग मध्ये ते बघितलं होतं। तर आज इथे आपण कंट्रोल स्ट्रक्चर बघणार आहोत आणि कंट्रोल स्ट्रक्चरचं सगळ्यात आधी इंट्रोडक्शन बघणार आहोत, त्यानंतर एक एक करून सगळे कंट्रोल स्ट्रक्चर बघूया। ठीक आहे, तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर सगळ्यात आधी कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय? तर नावावरून तुमच्या काय लक्षात येते? कंट्रोल म्हणजे काय तर नियंत्रित करणे, आणि स्ट्रक्चर म्हणजे काय तर रचना। आपल्याला रचनेला नियंत्रित करण्याचा मार्ग आहे हा। तर आता कुठल्या रचनेला नियंत्रित करायचा आहे की आपला जो प्रोग्राम आहे तो काय आहे? ऑब्वियसली एक स्ट्रक्चर आहे, एक रचना आहे। त्या प्रोग्रामच्या फ्लोला आपल्याला कंट्रोल करता येईल, नियंत्रित करता येईल या कंट्रोल स्ट्रक्चर थ्रू। कशा पद्धतीने करता येईल हे आता आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे, इट इज अ वे टू स्पेसिफाय फ्लो ऑफ कंट्रोल इन प्रोग्राम। हा काय आहे? कंट्रोल स्ट्रक्चर एक वे आहे आपल्या प्रोग्रामचा फ्लो कसा एक्झिक्यूट व्हायला पाहिजे तो कंट्रोल आपण या कंट्रोल स्ट्रक्चरच्या सहाय्याने करू शकतो। ठीक आहे, आपला प्रोग्रामचा जो फ्लो आहे तो कशा पद्धतीने असायला पाहिजे हे ठरवण्याचं काम कंट्रोल स्ट्रक्चर करतो। ठीक आहे, विच रेफर्स टू द ॲबिलिटी टू डायरेक्ट द फ्लो ऑफ अ प्रोग्राम बेस्ड ऑन स्पेसिफिक कंडिशन। काय होते की ह्याचा फ्लो ऑफ कंट्रोल आहे। आता कशा पद्धतीने आपण कंट्रोल करू आपल्या प्रोग्रामचा फ्लो? तर कुठल्याही स्पेसिफिक कंडिशन थ्रू आपण आपल्या प्रोग्रामचा फ्लो काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो। कशा पद्धतीने? आता फॉर एक्झाम्पल मी एक अशी कंडिशन घेतली, म्हणजे एक अशी कंडिशन आहे, रिक्वायर्ड कंडिशन आहे, ज्यामध्ये मला जे काहीच कोड मला रन करायचा आहे आणि बाकीचा कोड जो आहे तो रन नाही करायचा आहे। तर तिथे आपण काय देऊ? कंडिशन देऊ। म्हणजे ह्या कंडिशन जेव्हा ट्रू होईल तेव्हा सर्टन ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल, अदरवाइज तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही। अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत? एका कंडिशन बेस्ड आपण आपल्या प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करणार आहोत। दिस अलाउज डेव्हलपर टू कंट्रोल हाऊ देअर प्रोग्राम एक्झिक्यूट्स अँड कॅन हेल्प टू मेक देम मोर इफेक्टिव्ह। आता काय म्हटलं गेलेलं आहे? आता मित्रांनो, जो डेव्हलपर आहे, ऑब्विसली जो प्रोग्राम लिहितो तो डेव्हलपर असतो, राईट? आता डेव्हलपरच्या हातात आहे की आपला जो प्रोग्रामचा कंट्रोल जो आहे तो डेव्हलपरच्या हातात आहे, ऑब्विसली लिहिणाऱ्याच्या हातात आहे, राईट? म्हणजे कुठला कोड एक्झिक्यूट होईल कुठल्या कंडिशनला, कुठल्या कोड एक्झिक्यूट नाही होणार हे डेव्हलपर ठरवेल, आणि त्याला तो प्रोग्राम लिहायला कसं जाईल? सोपा जाईल आणि इफेक्टिव्ह पण राहील। ठीक आहे, या कंट्रोल स्ट्रक्चर थ्रू। आता नेमके कंट्रोल स्ट्रक्चर आहेत कुठले कुठले ते बघूया। तर याचे मेन 3 टाइप्स आहेत, सिक्वेन्स, कंडिशनल और याला सिलेक्शन असं म्हणूया, त्यानंतर इटरेशन और इटरेटिव्ह स्टेटमेंट और स्ट्रक्चर। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण सिक्वेन्शियल स्ट्रक्चर बघूया। हा एक फ्लो चार्ट आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी। ठीक आहे, कंट्रोल स्ट्रक्चरचे मेन 3 टाइप आहेत, सिक्वेन्शियल स्ट्रक्चर, सिलेक्शन स्ट्रक्चर और इटरेशन स्ट्रक्चर। आता सिक्वेन्शियल मध्ये काय होतं की सिंपल, जसं आपण प्रोग्राम रन करू, ज्या पद्धतीने आपण प्रोग्राम रन करू त्या पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळेल। ठीक आहे, त्यानंतर सिलेक्शन स्ट्रक्चर। सिलेक्शन स्ट्रक्चर मध्ये काय होईल की कंडिशन थ्रू कोड सिलेक्ट केला जाईल, सिलेक्टेड ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल। ठीक आहे, म्हणजे सिलेक्शन आलं यामध्ये। त्यानंतर इटरेशन। इटरेशन मध्ये काय आहे की इटरेशन मध्ये काय आहे की जर मला एकच गोष्ट वारंवार रिपीटेटिव्ह मला एकच गोष्ट काय करायची आहे? प्रिंट करायची आहे, त्यासाठी आपण इटरेशन स्ट्रक्चर वापरतो। हे आपण सगळे जे कंट्रोल स्ट्रक्चर आहेत ते डिटेल मध्ये बघूया। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आहे सिक्वेन्शियल structure. It is a sequential flow in which the flow depends on the series of instructions given to the computer. सिक्वेन्शियल फ्लो काय आहे? म्हणजे सिक्वेन्शियल स्ट्रक्चर काय आहे? एकदम सिंपल आहे। ज्या पद्धतीने आपण इन्स्ट्रक्शन लिहू और ज्या पद्धतीने आपण कोड लिहू त्याच पद्धतीने ते एक्झिक्यूट होईल। ठीक आहे, एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम इज इन अ लिनियर फॉर्म। लिनियर फॉर्म मध्ये एक्झिक्युशन होईल। फॉर एक्झाम्पल इथे आपण घेतलाय हा ऍक्शन 1, म्हणजे हा काही ब्लॉक ऑफ कोड आहे, फर्स्ट ब्लॉक ऑफ कोड, हा सेकंड ब्लॉक ऑफ कोड, हा थर्ड ब्लॉक ऑफ कोड। ठीक आहे, असं आपण लिहिलेला आहे, पहिले फर्स्ट लिहिला, नंतर सेकंड लिहिला, नंतर थर्ड लिहिला। तर रन होताना सुद्धा पहिले ऍक्शन 1 हा ब्लॉक ऑफ कोड रन होणार, नंतर ऍक्शन 2 हा ब्लॉक ऑफ कोड रन होणार, आणि नंतर आपल्याला आउटपुट मध्ये ऍक्शन 3 हा ब्लॉक ऑफ कोड रन होणार। ठीक आहे,
तर फॉर एक्झाम्पल इथे सुद्धा एक एक्झाम्पल घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे काय केलेलं आहे, सगळे जे रिक्वायर्ड असतात आपल्याला हेडर फाइल्स, त्यानंतर मेन फंक्शन सगळे इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर हे एक स्टेटमेंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आता इथे सगळ्यात आधी हॅलो हा मेसेज दिला, त्यानंतर हाऊ आर यू हा मेसेज दिला, वी आर लर्निंग हिअर हा मेसेज दिला, अबाउट कंट्रोल स्ट्रक्चर, त्यानंतर फोर्थ हा मेसेज दिला. तर आपल्याला हे जे मेसेजेस आहे ते आउटपुट मध्ये ऍज इट इज रन होईल. पहिले हा रन होईल, नंतर सेकंड मध्ये हा दिसेल, थर्ड मध्ये हा दिसेल आणि फोर्थ स्टेटमेंट आपल्याला हे दिसेल. तर अशा पद्धतीने काय होईल, ज्या पद्धतीने आपण लिहू प्रोग्राम त्या पद्धतीने रन होणार. सिंपल आहे, त्याला सिक्वेन्शियल स्ट्रक्चर असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आहे सिलेक्शन स्ट्रक्चर. आता नावातच आहे सिलेक्शन स्ट्रक्चर म्हणजे काय, की आपण इथे सिलेक्ट करतो. राईट. आता काय सिलेक्ट करतो नेमकं, ते ऑल्सो कॉल्ड ऍज कंडिशनल स्ट्रक्चर. याला कंडिशनल स्ट्रक्चर सुद्धा म्हटल्या जाते. Evolves a number of conditions or parameters from which decides one out of several condition. ठीक आहे. म्हणजे काय असतात इथे नंबर ऑफ कंडिशन्स पण देऊ शकतो आपण, याच्यामध्ये नंबर ऑफ रिझल्ट सुद्धा देऊ शकतो. आणि जर म्हणजे एका कंडिशनसाठी नंबर ऑफ रिझल्ट सुद्धा असू शकतात, नंबर ऑफ कंडिशनसाठी नंबर ऑफ रिझल्ट सुद्धा असू शकतात. आणि त्या नंबर ऑफ रिझल्ट मध्ये कुठला एक रिझल्ट जो प्रॉपर असेल तो काय होईल, एक्झिक्यूट होईल. गॉट इट. त्यानंतर आहे याचे एक्झाम्पल काही आहे. फॉर एक्झाम्पल सिंपल इफ, एल्स इफ लॅडर, नेस्टेड इफ अशा पद्धतीचे काही सिलेक्शन स्टेटमेंट आहे ते आपण येत्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे त्याविषयी बघूया. ठीक आहे. तर इथे काय होतं सिलेक्शन स्टेटमेंट मध्ये ते समजून घेऊया आपण. सगळ्यात आधी काय केलं जातं की कंडिशन दिली जातात. फॉर एक्झाम्पल मी एखादा नंबर घेतला, फॉर एक्झाम्पल 8, आणि मला चेक करायचा आहे की हा नंबर पॉझिटिव्ह आहे और निगेटिव्ह आहे, इतकंच चेक करायचं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, मी इथे कंडिशन घेतली आहे, 8 हा नंबर घेतला आहे आणि लेस दॅन 0 घेतलाय. 8 इज लेस दॅन 0 ही कंडिशन कशी आहे, फॉल्स आहे. मग काय होईल, फॉल्स कडे जाणार आणि नंबर इज निगेटिव्ह हा मेसेज डिस्प्ले होणार. गॉट इट. आणि ही कंडिशन जर ट्रू असती तर या रिझल्ट 1 कडे आपण गेलो असतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळे सिलेक्शन स्टेटमेंट आहे. सिंपल इफ, एल्स इफ लॅडर, नेस्टेड इफ, हे सुद्धा आपण सविस्तरपणे पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. ठीक आहे. त्यानंतर आहे इटरेशन स्ट्रक्चर. आता इटरेशन स्ट्रक्चर म्हणजे काय, इटरेशन म्हणजे काय की रिपीट होणे, एकच गोष्ट रिपीट होणे. फॉर एक्झाम्पल तर इटरेशन स्ट्रक्चर मित्रांनो, तर इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिपीटेटिव्ह स्ट्रक्चर. रिपीटेटिव्ह स्ट्रक्चर का म्हटलं गेलं असेल, कारण यामध्ये जे कंडिशन आहे और जो ब्लॉक ऑफ कोड रिपीटेटिव्ह रन होत असेल, रिपीटेडली रन होत असेल, त्या म्हणूनच याला रिपीटेटिव्ह स्ट्रक्चर असे म्हटले गेलेले आहे. समटाइम्स वी वॉन्ट टू रिपीट अ सर्टन सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, वी कॅन रॅप देम इनसाइड अ लूप. काही वेळा काय होतं की आपल्याला सेम प्रकारचं एकाच प्रकारचं आउटपुट पाहिजे असतं, किंवा मग काही सर्टन स्टेटमेंट्स आपल्याला रिपीटेटिव्ह रन झालेले पाहिजे असतात. तर त्यासाठी आपण ते स्टेटमेंटला काय करतो की एका लूप मध्ये इन्क्लूड करतो और एका लूप मध्ये रॅप करतो किंवा एका लूप मध्ये ते लिहितो. ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल बघूया याचे की इटरेशन स्ट्रक्चर कशा पद्धतीने वर्क करतं. आता मी एक मेसेज लिहिलाय, फॉर एक्झाम्पल आपल्याला एक मेसेज डिस्प्ले करायचा आहे. तर सिंपल आहे, आपण सी आउट हे लिहू, हे ऑब्जेक्ट लिहू आणि त्याच्यासमोर जो मेसेज डिस्प्ले करायचा आहे तो लिहू. ठीक आहे. इथं मी CS मराठी हा मेसेज डिस्प्ले केलेला आहे. आता हा मेसेज जर मला 5 टाइम्स सेम मेसेज जर मला 5 टाइम्स लिहायचं असेल तर आपण काय करू की हेच प्रोसिजर आपण काय करू, हीच स्टेटमेंट आपण 5 वेळा रिपीट. समजा आपण हे स्टेटमेंट काय केलंय 5 वेळा लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता 5 वेळा लिहायचं आहे, ठीक आहे, आपण लिहून घेऊ. 10 वेळा लिहायचं आपण लिहून घेऊ. ठीक आहे. पण जर आपल्याला एक स्टेटमेंट जर 100 वेळा किंवा 50 वेळा और 1000 टाइम्स जर आपल्याला रिपीटेटिव्ह पाहिजे असेल तर त्यासाठी आपण असं लिहत बसणार आहोत का, तर नाही, ऑब्विसली नॉट. का नाही, कारण त्याच्यामुळे आपला टाइम जाईल, त्यानंतर प्रोग्रामची कॉम्प्लेक्सिटी वाढेल, त्याला रन व्हायला वेळ लागेल, वेगळं. ठीक आहे. याचे काय आहे डिसएडव्हान्टेजेस भरपूर आहेत. तर त्यामुळे जर आपल्याला एकच स्टेटमेंट रिपीटेडली पाहिजे असेल तर त्यासाठी आपण इटरेटिव्ह स्ट्रक्चरचा यूज करतो. जसं की फॉर एक्झाम्पल फॉर लूप, बाय लूप, डू बाय लूप अशा पद्धतीचे जे लूप्स आहेत त्याचा आपण यूज करतो. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय होते की एक आपण स्टेटमेंट लिहिलं आणि हे जर आपण लूपच्या आतमध्ये लिहिलं
तर जितक्या वेळा आपल्याला रिपीटेटिव्ह स्टेटमेंट पाहिजे आहे तितक्या वेळा आपण आउटपुट मध्ये ते स्टेटमेंट डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे सुद्धा इटरेटिव्ह स्ट्रक्चर सुद्धा कंडिशन बेस्ड आहे. फॉर एक्झाम्पल ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली, तर हा जो ब्लॉक आहे तो रन होणार. फॉर एक्झाम्पल ही कंडिशन ट्रू झाली तर हा ब्लॉक रन होणार. त्यानंतर परत कंडिशन चेक केला जाईल. परत जर कंडिशन ट्रू झाली असेल तर परत हा ब्लॉक रन होणार. परत कंडिशन चेक केला जाईल. जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हा ब्लॉक एक्झिक्यूट केला जाणार. आणि जेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल तेव्हा लूपच्या बाहेर काय होईल, एक्झिट होईल. आपला प्रोग्राम लूपच्या बाहेर जाईल, प्रोग्रामच्या बाहेर जाणार नाही, कारण लूपच्या बाहेर होऊ शकते आणखी काही स्टेटमेंट एक्झिक्यूट करायला राहील. ठीक आहे. हे झालं इटरेटिव्ह स्टेटमेंट. त्यानंतर आहे काही जम्प स्टेटमेंट. जम्प स्टेटमेंट आर यूज टू जम्प आउट ऑफ अ ब्लॉक of code, be it a conditional statement and iteration statement etc. तर मित्रांनो हे जे जम्प स्टेटमेंट आहेत ते काय असतात की आपण कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आणि इटरेशन स्टेटमेंट मध्ये याचा यूज केला जातो, म्हणून हा सेपरेटली नाही आहे. ठीक आहे. जम्प स्टेटमेंटचा यूज कंडिशनल स्टेटमेंट आणि इटरेटिव्ह स्टेटमेंट मध्येच यूज केला जातो. आता का यूज केला जातो, आता कंडिशनल स्टेटमेंट और इटरेटिव्ह स्टेटमेंट मध्ये सुद्धा असे काही स्टेटमेंट असेल की ज्याच्यापासून आपल्याला असं वाटत असेल की तो जो पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे तो रन नाही झाला पाहिजे, और त्या लूपच्या बाहेर येण्यासाठी सुद्धा इथे जम्प स्टेटमेंटचा यूज केला जातो. तर हे जम्प स्टेटमेंट कुठले आहेत, तर ते 4 प्रकारचे आहेत. ब्रेक, कंटिन्यू, गो टू अँड एक्झिट हे 4 प्रकारचे जम्प स्टेटमेंट आहेत. तर मित्रांनो आय होप तुम्हाला कंट्रोल स्ट्रक्चर बद्दल नक्कीच थोडंफार काय म्हणता येईल इंट्रोडक्शन त्याचं समजलं असेल. तर हे आपण जेव्हा डिटेल मध्ये याला शिकू, म्हणजे इफ स्टेटमेंट शिकू, एल्स इफ स्टेटमेंट शिकू, पण सध्या तरी इंट्रोडक्टरी पार्ट होता हा कंट्रोल स्ट्रक्चरचा. तर आय होप तुम्हाला कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय आणि त्याचा यूज आपण कशा पद्धतीने करतो हे समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आणखी नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे, तर त्यासाठी नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट फ्रेंड्स. कीप सपोर्टिंग. थँक्यू.